सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। तेली समाजासाठी सरकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा निर्धार। जालन्यात तेली सेना महिला आघाडीची संवाद बैठक उत्साहात संपन्न। तेली समाज हा ओबीसी समाजातील एक महत्त्वाचा घटक असून हा समाज कष्टकरी व स्वाभिमानी समाज म्हणून ओळखला जातो। महाराष्ट्रामध्ये हा समाज सर्वदूर विखुरलेला आहे आणि जालना शहर व ग्रामीण भागात हा समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे। केंद्र व राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना कार्यरत असून परंतु समाजातील जे खरोखर खरे गरजू समाज बांधव आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक बळ नाही, शारीरिक बळ नाही, शिक्षणाचं बळ नाही, अशा गरजू समाज बांधवांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणं हाच आपला उद्देश आहे। शिक्षणाचा अभाव व पैसा नसल्याने अशा लोकांमध्ये योजनांचा लाभ घेण्याची क्षमता नसते। त्यांना योग्य ती मदत करण्यासाठी जालना तेली सेना महिला आघाडी ही समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार आहे। आपण जिथे राहतो तिथे असं कोण लोक आहेत की त्यांना योजनेचा लाभ मिळवून देणं आपल्याला योग्य वाटतं। अशा लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणं हेच आपल्या कामाचे महत्त्वाचं उद्दिष्ट व लक्ष्य आहे। या निमित्ताने आपल्या समाजापर्यंत पोहोचता येणे, समाजाच्या सुखदुःखात सहभागी होता येते, समाजाचं सुखदुःख आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवता येतं। त्याचबरोबर महिलांना व नवतरुणांच्या उद्योगधंद्यासाठी शासनाच्या वतीने योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते। आगामी काळात मार्गदर्शन शिबिरे घेऊन समाज बांधवांना सरकारी योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केला जाणार आहे। तेली समाजातील कष्टकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी तन्मनधनाने तेली समाजाचे पदाधिकारी हे जनसेवक म्हणून काम करणार आहेत। तेली सेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठकीत ते बोलत होते। जालना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ ज्योती मगर यांनी समाजाच्या अनेक प्रश्नांवर आपले विचार व्यक्त केले। आम्ही समाजसेवेचा इंद्रधनुष्य तयार करू अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। जालना महिला शहर अध्यक्ष सौ पूजा क्षीरसागर यांनी महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी खऱ्या अर्थाने परिश्रम घेतले असून त्यांनी समाज संघटन मजबूत असल्यास आपल्याला कोणतेही कार्य सहजपणे करता येतात अशी भावना त्यांनी बोलून दाखवली। सौ सुनंदा आबोले यांनी विविध विषयावर मार्गदर्शन करून एकदिलाने समाजाचं कार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला। सौ मुक्ता मसुरे यांनीही समाजासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी संवाद बैठकीला गणेश पवार, श्रीराम कोरडे, सुभाष वाडके, प्रभाकर गाजरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ लंका सोनवणे, ज्योती मगर, पूजा क्षीरसागर, मुक्ता मसुरे, सुनंदा आबोले, छाया चौधरी, ज्योती बुजाडे, अश्विनी सोनवणे, वर्षा काळे, अमृता भालेराव, रुपाली क्षीरसागर, तारा पंडित, सुनीता पवार, निकिता काळे आदींची उपस्थिती होती।